हॅलो, गुड मॉर्निंग आणि जय भीम सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. आज जरा भरपूर कामं आहेत आणि थोडंसं मार्केटमध्ये देखील जायचं आहे. तर चला, आज मी माझं रुटीन तुमच्याशी शेअर करत करत मार्केटमध्ये आज काय खास खरेदी करण्यासाठी जाणार आहे ते तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये पाहायला मिळेल. तर इथे सकाळी उठले आणि भरभर कामं आवरली. तर ना आमचं लग्नाचं प्लॅनिंग असं ठरलेलं आहे. प्रत्येक दिवशी आम्ही काय कामं करायची याची लिस्ट बनवली होती आणि त्या लिस्टनुसारच आम्ही मार्केटमध्ये जाऊन ठराविक वस्तू खरेदी करून आणतोय. तर आज पहाटेच मी उठले आणि घरातली सगळी बेसिक कामं वगैरे आवरली. आता इथे मी सकाळी उठून झाडांना पाणी वगैरे घालून माझी एक्सरसाइज वगैरे करून घेतली आणि आज हेअर वॉश केले होते. तर म्हटलं की चला आज पटकन जरा फटाफट कामं आवरली पाहिजेत, कारण की कामं करायला दुसरी कोणी मेड नाहीये आणि आपल्यालाच सगळी कामं करावी लागतात. गृहिणी म्हटलं की भरपूर सारी कामं आपल्यावर अवलंबून असतात आणि कामासोबतच फॅमिली मेंबर देखील आपल्यावर अवलंबून असतात. तर आता इथे ना झाडू मारत असताना हा माझ्या हातामध्ये ना प्लास्टिकचा झाडू आहे आणि हा प्लास्टिकचा झाडू ना म्हणजे कचरा तर बऱ्यापैकी काढतो, पण जर केस घरामध्ये इकडे तिकडे जर पडलेले असतील ना तर पूर्ण केस देखील या झाडूने व्यवस्थित काढले जातात. झाडूच्या टोकावरती ना सगळे केस वगैरे लागलेले असतात, तर त्याच्यामुळे ना मला हा झाडू फार आवडतो घर झाडण्यासाठी. तर घरामध्ये ना अशा पद्धतीचे झाडू असावा असं मला वाटतंय. तर झाडू वगैरे मारून झालं आणि इथे ना मी सकाळी पोहे बनवून ठेवलेले. तर आता हे पोहे गरम करत ठेवलेले आहेत, कारण की आता भूक देखील मला लागलेली आहे. हे सगळे जे व्हिडिओ आहेत ना थोडेसे उशिरा येत आहेत, कारण की व्हिडिओ तर भरपूर सारे शूट करून ठेवलेले पण मला अपलोड करता आले नाहीत आणि एडिट देखील करता आले नाहीत. कारण की तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की लग्न घर म्हटलं की भरपूर सारी कामं असतात आणि लग्न घरामध्ये आम्ही दोघीच लेडीज आहोत सध्या तरी, म्हणजे माझी नणंद आणि मी. त्याच्यामुळे ना सगळा जो भार होता तो आमच्यावरच आला होता आणि जेंट्स मंडळी जी होती ना तर ती बाहेरची कामं अशी उरकत होती, जसं की लग्नपत्रिका छापणं किंवा मग इन्व्हिटेशन देणं किंवा मग बाहेरची अशी जाऊन खरेदी वगैरे करणं. पण बाकीच्या ज्या वस्तू असतात नवरीला देण्यासाठी त्या सगळ्या वस्तू आम्ही खरेदी स्वतः जाऊन केलेल्या आहेत. तर नवरीच्या साड्या म्हणा किंवा मग नवरीचे वेगवेगळे लागणाऱ्या वस्तू त्या सगळ्याच आम्ही केलेल्या आहेत. असो, तर इथे भरपूर भूक लागली होती आणि म्हटलं की चला पहिलं नाश्ता करून घेऊया, कारण की जोपर्यंत पोटाची भूक शांत होत नाही तोपर्यंत डोकं शांत होणार नाही. आणि असं ना आणखीन भरपूर कामं पडलेली आहेत. तर आज देखील मार्केटला जायचं आहे. तर मार्केटला आज काय खरेदी करायचंय तर ते तुमच्याशी मी शेअर करते. मुलांना नाश्ता देते आणि मी सुद्धा आता करून घेते नाश्ता. तर मागच्या व्लॉगमध्ये तुमच्याशी मी शेअर केलं होतं नवरीला लागणारा जो संसार सेट आहे ज्याच्यामध्ये भांडी वगैरे लागतात, तर ती भांडी खरेदी झाली. त्याच्यानंतर नवरीचे कपडे खरेदी झाले, आमच्या सगळ्यांचे कपडे खरेदी झाले. त्यानंतर बॅग वगैरे ज्या असतात तर त्या देखील आमच्या खरेदी झालेल्या आहेत. रुखवताच्या जे फराळाच्या वस्तू असतात त्या देखील आम्ही खरेदी केल्या आणि वस्तू देखील आम्ही बऱ्यापैकी बनवून घेतलेल्या आहेत. तर हा व्लॉग ना थोडासा लेट येतोय तुमच्यासाठी, तर समजून घ्या. तर इथे ना आता नाश्ता वगैरे झाल्यानंतर मी आता लादी वगैरे पुसून घेते, म्हणजे घर असं स्वच्छ होईल. घरातलं काम असं शिल्लक ठेवून बाहेर वगैरे गेलं आणि तिथून आल्यानंतर घर जे अस्ताव्यस्त किंवा मग असं डस्टी वगैरे वाटतं ना तर ते म्हणजे ना एकदम असं वाटतं की बापरे घर खूपच खराब वगैरे झालंय की काय. त्याच्यामुळे ना मी नेहमी बाहेर जात असताना ना पहिली घरातली कामं सगळी उरकून घेते आणि मग निवांत माझी जी काही इतर बाहेरची कामं असतात ती करते, कारण की बाहेरून जाऊन आल्यानंतर पुन्हा इतकी एनर्जी राहत नाही घरातली कामं करण्यासाठी. तर घरामध्ये ना नेहमी एक लक्षात ठेवायचं, आपल्या घरामध्ये कुठले कार्यक्रम असू दे किंवा सणवार असू दे किंवा मग काहीही असं फंक्शन वगैरे असू दे, तर त्यासाठी ना आपण थोडंसं प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. जसं की कोणत्या दिवशी काय काम करायचं, कोणत्या दिवशी काय खरेदी करायची, किती माणसांना बोलवायचं, किती माणसांना म्हणजे कॅटर्सची ऑर्डर द्यायची, नाश्त्याची ऑर्डर द्यायची. तर हे सगळं ना आपण एका पेपरवर लिहून ठेवणं खूप गरजेचं आहे आणि त्यानुसार जर आपण कामं केली ना तर मी खरं सांगते खूप असं व्यवस्थित आपली सगळी कामं मार्गी लागतात आणि चिडचिड वगैरे होत नाही, दगदग वगैरे होत नाही. तर स्वयंपाक मी सगळाच बनवून घेतला. तर साधारणपणे सकाळीच मी भरल्या वांग्याची भाजी बनवली होती, सोबतच दूध शिल्लक होतं म्हणून खीर देखील बनवून घेतली आणि आता इथे कढईमध्ये आमटी देखील शिजत आलेली आहे. तर गॅस इथे मी बंद करून घेतलाय. तर जेवण करून आम्ही आता मार्केटमध्ये निघणार आहोत. तर आता आम्ही चाललेलो आहोत उल्हासनगर मार्केटला. तर ह्या मार्केटचं नाव आहे फर्निचर मार्केट.
तर आता साधारणपणे 3:30 ते 3:45 झालेले आहेत आणि आता आम्ही उल्हासनगर मार्केटला पोहोचत आहोत. हे बघा, हे आता उल्हासनगरमध्ये आलेलो आहोत. हा ना साधारणपणे सेंचुरी रेयॉन कंपनीच्या समोरचा रस्ता आहे आणि आता इथूनच शॉर्टकटने आता फर्निचर मार्केटला जाणार आहोत. तर उल्हासनगरच्या जवळ आसपास किंवा मग कल्याणच्या आसपास जर माझे कोणी व्ह्यूअर्स असतील, सबस्क्रायबर असतील, तर मला नक्कीच हाय करा कमेंटमध्ये. मला देखील छान वाटेल की आपण कुठेतरी जवळपासच राहतो म्हणून. तर फर्निचर मार्केटमध्ये आलो आणि हे जे फर्निचरचं दुकान जे आहे, तर हे दुकान म्हणजे माझ्या मिस्टरांच्या क्लायंट्सच आहे. तर त्यांनी सजेस्ट म्हणजे माझ्या मिस्टरांनी त्यांना कॉल केला होता की असं असं फर्निचर खरेदी करायचं आहे आणि आम्हाला एक चांगलं असं शॉप वगैरे दाखवा किंवा मग चांगला ओनर दाखवा की ज्याच्याकडनं आम्ही छान असं फर्निचर घेऊ शकू. तर त्याच क्लायंटनी त्याच्याच भावाचं हे दुकान दाखवलं आणि तिथे हे फर्निचर घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. तर तेवढ्या लग्नाच्या घाईगडबडीमध्ये आम्ही फर्निचर का घेतोय, तर साहजिकच आहे जी भाची आहे तिला आहेर देण्यासाठी आम्हाला फर्निचर घ्यायचे. मामा मामीकडनं काय देणार, तर त्यासाठीच आम्ही इथे आलो होतो. हे बघा, खूप छान असे देव्हारे वगैरे आहेत. हा टीव्ही युनिट आहे. त्याच्यानंतर हे ना वॉर्डरोब आहेत, कबोर्ड्स आहेत, त्याच्यानंतर स्टडी टेबल आहे, सोबतच बेड आहे, डबल बेड. हे बघा, हे माझे मिस्टर तर मध्येच येऊन उभे राहिले आणि हे जे कपाट दिसते ना, हे कपाट आम्ही आमच्या भाचीसाठी घेतलेलं आहे. तर आम्ही जे 2 मामा आहोत, जी प्रिया आहे ना, प्रियाकडनं हे कपाट आहे माझ्या भाचीसाठी आणि आम्ही हे बघा, ही मी शूट करते आणि आम्ही भाचीला डबल बेड देणार आहोत. खरं तर ते सांगायला नाही पाहिजे, पण असो, आता मी मार्केटमध्ये आली आहे तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की आम्ही काय घेतलेत. आणि हे वॉर्डरोब, हे खूप सुंदर वॉर्डरोब होतं. मी माझ्या मिस्टरांना म्हटलं की हे वॉर्डरोब आपण घेऊया आणि तिला देऊया, पण मग माझ्या मिस्टरांना नाही आवडलं. माझे मिस्टर म्हणाले की एवढं झगमगवालं नको आहे, सिंपल आणि डिसेंट आणि सोबर वाटेल असंच आपल्याला घ्यायचंय. तर हे बघा, हे वॉर्डरोब जे सिलेक्ट केलं ना, तर ते मी तुम्हाला आतून दाखवते. तर या वॉर्डरोबमध्ये ना साधारणपणे 5 सेट आलेले आहेत. हा वरचा जो सेट आहे ना, तर जर तुम्हाला वरती ठेवायचं नसेल तर तो तुम्ही टीव्ही युनिट म्हणून देखील ठेवू शकता. आणि हे आतले कप्पे होते आणि सोबतच एक लॉकर देखील दिलेला आहे. ही माझी नणंद आहे आणि हा प्रियाचा मुलगा आहे आणि इथे माझा मुलगा. हे बघा, हे दोघे इतके मस्ती करत होते ना, पण म्हटलं असो, एका साईडला ते मस्ती करतायत तर काही करू दे, कारण की मग उगाचच त्यांच्या नादी लागलं की ते देखील नाराज होतात. आणि हा आहे माझा मोठा भाचा, हा गाडीवर आहे, तो व्हाईट टी शर्ट वाला, याच्याच बहिणीचं लग्न आहे. ही माझी नणंद आहे आणि गाडीच्या पाठीमागे बसलेला माझा मुलगा. आता आमची सगळी बुकिंग वगैरे झाली, पैसे वगैरे सगळं आम्ही बिल पे केलं आणि आता आम्ही निघालेलो आहोत तर पेट पूजा करण्यासाठी. आता लहान मुलं म्हटली की साहजिकच त्यांना मार्केटमध्ये गेल्यानंतर काहीतरी खाऊ द्यावासा वाटतो आणि मग म्हटलं की चला यांना काहीतरी खाऊ घालू आणि सोबतच आपण देखील खाऊ. तर इथे ना आम्ही हॉटेलमध्ये आलो, रेस्टॉरंटमध्ये, आणि इथे माझ्या मिस्टरांनी सँडविच मागवलं होतं. माझ्या नंदेने वडा सांबार असं काहीतरी मागवलंय आणि हे जे 2 लहान मुलं होते त्यांनी पावभाजी वगैरे मागवलेली आहे. तर पावभाजी म्हटलं की लहान मुलांचा वीक पॉइंट आणि मस्तपैकी ताव मारत बसलेले होते दोघं जण आणि आमचं खाऊन झाल्यानंतर आम्ही लगेचच निघालो. तर आजची शॉपिंग तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर शॉपिंगमध्ये आम्ही वॉर्डरोब आणि डबल बेड हे खरेदी केलेलं आहे. तर उल्हासनगरचं फर्निचर मार्केट जर बघायला गेलं तर फार मोठं आहे, पण मी जास्त काही दुकानं एक्सप्लोर करत बसली नाही कारण की तितका वेळच नव्हता. आणि जे दुकान माझ्या मिस्टरांच्या क्लायंटनी सजेस्ट केलं होतं, डायरेक्ट आम्ही त्याच दुकानामध्ये गेलो आणि ज्या वस्तू हव्या त्या पटापट बुक करून लगेच पेमेंट केलं. आता ह्या ज्या वस्तू आहेत ना, तर ह्या वस्तू डायरेक्ट लग्नाच्या हॉलवर पोहोचणार आहेत, त्याच्यामुळे आम्हाला ना आणखीन जास्त इथे म्हणजे ट्रान्सपोर्टेशन करण्याची आवश्यकता लागणार नाहीये. तर हे मस्तपैकी नाश्ता करतायत आणि आता आम्ही निघालेलो आहोत घरी. तर हे बघा, आता कल्याण मार्केट म्हणजे कल्याणला आलेलो आहोत, खडकपाड्याला, आणि आता घरी चाललेलो आहोत वायलेनगरला. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, ब्लॉग जर 1% जरी आवडला असेल ना तर नक्कीच लाईक करा. आणि हो, सबस्क्रिप्शन पूर्णपणे फ्री आहे. सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तोपर्यंत बाय बाय.